आणि खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी प्रशासनावर वारंवार दबाव आणत आहेत। जिल्ह्यात दाखले वितरित करत असताना प्रशासनानं मग पेपरची जाहिरात असेल, त्याच्यावर ऑब्जेक्शन असेल आणि वेगवेगळ्या त्यांच्या प्रशासकीय बाबी तपासूनच जन्ममृत्यूचे दाखले दिले। काही मायनर चुका प्रशासनाकडून झाल्या असतील, पण त्या चुका ह्या कुठेतरी धार्मिक वादाकडे नेणं हे चुकीचं आहे। यामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख सर्व लोकांचे दाखले प्रशासनानं वितरित केले। प्रत्येकाच दाखल्यामध्ये मग हिंदू असतील, बौद्ध असतील, मुस्लिम असतील, या सगळ्यांच्या दाखल्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी थोड्या चुका प्रशासनाला नंतर आढळल्या, परंतु त्याच्यासाठी गंभीर गुन्हे दाखल तर होत आहेत, दाखल करण्यासाठी तर भाग पाडतच आहेत, परंतु जी काही शांतता आहे, शांतता भंग पावण्याच्यासाठी ते फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत। वारंवार अमरावतीत येऊन प्रशासनावर दबाव टाकत आहेत। म्हणून त्यांचा जो उद्देश होता इथं रोहिंगे आहेत, तर प्रशासनानं स्पष्ट केलं की इथं रोहिंगे एकही नाही। मग कशासाठी वारंवार या अमरावतीचं वातावरण खराब करतात। आज परिस्थिती अशी निर्माण झाली की मग हिंदू असेल, बौद्ध असेल किंवा मुस्लिम असेल, यांना ख्रिश्चन असेल किंवा इतर धर्माचे लोक असतील, ज्यांनी जन्ममृत्यूचे दाखले काढले, त्यामुळे प्रशासनानं हे मध्यंतरीच्या काळात बंद केले आणि बंद केल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी जे काही डॉक्युमेंट पाहिजेत प्रत्येकाच्याच, ते सुद्धा मिळत नाही। जन्ममृत्यूच्या नोंदी वेळेवर होत नसल्यामुळे जे काही इतर बाबी आहेत त्या बाबीसुद्धा त्या लोकांकडे होत नाहीत। म्हणून आमचे या निमित्तानं आता आम्ही CP साहेबांना सुद्धा भेटलो, तर आमची प्रशासनालाही विनंती आहे की ज्या उद्देशानं किरीट सोमय्या अमरावतीत किंवा अमरावती शहरात पूर्ण तालुक्यात, अंजनगाव तालुका असेल, अचलपूर तालुका असेल किंवा इतर सगळे तालुके असतील, या तालुक्यात फिरून जिल्ह्यात त्यांनी जो गवगाव केला ते प्रशासनानं स्पष्ट केलं की ते एकही रोहिंग्या नाही, तरी पण ते वारंवार कुठला तरी दबाव आणून हे प्रशासनाला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडतायत। म्हणून हे निषेधार्ह आहे। आमची प्रशासनाला या निमित्तानं विनंती आहे की असं चुकीचं काम आपण करू नये। ही प्रशासनाला विनंती आहे। सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये आणि सामान्य नागरिकांना वेठीस धरू नये। आदरणीय खासदार साहेबांनी जे सांगितलंय ते अतिशय तंतोतंत बरोबर आहे। सगळ्यांनी प्रशासनाला विनंती केली, माझी विनंती मुख्यमंत्र्यांना आहे आणि दोन्ही मंत्र्यांना आहे, गडकरी साहेबांना पण आहे आणि देवेंद्र फडणवीसांना पण आहे। त्यांच्या दोघांचंही हे आजोळ आहे। या आजोळामध्ये जर तुम्ही ही लॅबोरेटरी करत असाल तर हे कसं चालेल? उठसूट कधी ना कधी हा प्रयोगशाळा ही हा जो माणूस आहे कोणत्या पोझिशनमध्ये आहे, आजी माझी तर सगळेच जण असतात, एवढा कोणता गोंधळ की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन हा गोंधळ करतात। आणि कोण आहे किरीट सोमय्या? हु इज किरीट सोमय्या? कशासाठी? वाय? हे यांनी उगाचच हे नवीन आणि इलेक्शन आले की हे दिसतात नाटक करताना। ही नाटकं अजिबात सहन केल्या जाणार नाही। प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर जो काही दबाव आणायचा प्रयत्न करतायत महाराष्ट्र शासन, हे बरोबर नाही, हे पूर्णपणे निषेधार्ह आहे। आणि एकही रोहिंगी नाही सापडली तरी पण गोंधळ घालणं सुरू आहे। हे अमरावती जिल्ह्याच्या वातावरणासाठी, अमरावती शहराच्या, महाराष्ट्राच्या वातावरणासाठी, देशाच्या वातावरणासाठी काय चांगलं नाही। सत्ता त्यांचीच आहे ना, मागच्या 10 वर्षापासून तेच आहेत ना सत्तेत, 11-12 वर्ष झाले आता। आणि मग हे कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत? मग यांना सत्ता जर व्यवस्थित नाही राबवता येत तर मग सोडून द्यावे। एकीकडे वोट चोरी करायची, दुसरीकडे जातीय दंगली करायच्या,
हे सहन नाही केलं जाणार. तुम्हाला चालवता येत नसेल तर तुम्ही सगळे राजीनामे द्या, मग बघू काय होतं. आता हा जो किरीट सोमय्यांनी जो विषय काढला आहे, रोहिंग्या कोणी असन तर आम्ही स्वतः म्हणतो की त्याला काढायला पाहिजे. पण मागील जे आपले सौरभ कटियार जिल्हाधिकारी साहेब होते त्यांनी अधिकृत स्टेटमेंट काढून आणि SDO ने अधिकृत स्टेटमेंट काढून की जिले में एक भी रोहिंग्या नहीं है, त्याच्यानंतर हे करून हे फक्त हे आम्हाला माहीत आहे की त्यांना विकास तर काही करायचा नाही. अमरावतीचं तसंही त्यांनी वाटोळं केलं आहे विकासाच्या बाबतीत.